रामकृष्ण हरी माऊली. आता दिवाळी येते म्हणताना फराळ तर बनवणारच. आता मी चकलीसाठी भाजणी बनवणार आहे. त्यासाठी 2 किलो तांदूळ घेतलेला आहे आणि 2 किलो तांदळासाठी ह्या एका वाटीच्या मापाने एक वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी पोहे, 1 वाटी चणा डाळ आणि 1 वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी शाबू आणि अर्धी वाटी जिरे. वाटलंच तर तुम्ही धने पण घेऊ शकता अर्धी वाटी. नसे माझ्याकडे नाही म्हणून मी धनेची पावडर वापरणार आहे. आणि 2 किलोसाठी 2 हळकुंडे घेणार आहे, म्हणजे त्यामुळे भाजणीमध्ये नंतर हळद टाकायची गरज लागणार नाही आहे. आता मी तांदूळ लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. मूग डाळ उडीद डाळ सगळं लालसर होईपर्यंत भाजणार. तर तुम्हाला आता मी 3 किलोची जर चकली बनवायची असेल तर 3 किलो तांदूळ, 1.5 वाटी मूग डाळ, 1.5 वाटी हरभरा डाळ आणि 1.5 वाटी पोहे, 1 वाटी शाबू, 1 वाटी जिरे आणि 1 वाटी धने आणि 3 हळकुंडे घ्यावे लागणार. आणि 1 किलोसाठी म्हणजे 1 किलो तांदूळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि चणा डाळ, अर्धी वाटी पोहे आणि 3-4 चमचे म्हणलं तर जिरे घ्या आणि 3-4 चमचे धनेपूड. मग आणि 1 हळकुंड घ्या आणि 3 किलोसाठी 3 हळकुंडे घ्यावे लागणार. आता माझे सगळे धान्य चांगले असे लालसर भाजून झालेले आहेत. तर जिरे पण भाजते. मी धने पावडर तर लास्टला टाकणार आहे चकलीमध्ये. लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. तर आता पहा, मी आता लालसर सगळे वस्तू भाजून घेतलेल्या आहेत. आता त्याला थंड झाल्यानंतर दळाला देणार आहे. हळकुंड टाकायला विसरू नका, म्हणजे पुन्हा तुम्हाला भाजणीमध्ये हळद टाकायची गरज पडणार नाही आहे.